तर मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उषा लेंगरे। नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा। तर आज जी रेसिपी सांगणार आहे ती नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप छान आणि सिंपल आणि साधी आहे। खूप साऱ्या भाज्या आहेत, प्रोटीन व्हेजिटेबल सगळं मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रोटीन रिच अशी ही भाजी होणार आहे। तर इथे बघू शकता, एका पॅनमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये मी इथे थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये बटाट्याच्या साली काढून छान असं हे तेलामध्ये थोडंसं शालो फ्राय असं करून घेतलेलं आहे बटाटा। तर आता याला आपण काढून घेऊयात। बटाटा अगोदर थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं, त्याची जी टेस्ट असते ती अजून एनहान्स होते याच्यामध्ये। तर इथे आता गॅस फुल ठेवून कांदा छान असा लाल रंगापर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा छान असा भाजून घेतला की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो। टोमॅटो छान असं याच्यामध्ये टाकलं की मग आपण याला लावायचे आहे लीड याच्यासाठी लावायचं आहे की याचं जे टोमॅटोचं टेक्स्चर आहे ते आपल्याला वितळवून किंवा विरघळवून घ्यायचं आहे टोमॅटो। आणि छान असं हे भाजलं जातं टोमॅटो आणि कांदा, आणि जी टेस्ट आहे ती अजून अप्रतिम होण्यासाठी मदत होते। तर आता हे छान असं आपल्याला टोमॅटो विरघळवून घ्यायचा आहे आणि विरघळल्यानंतर टोपण उघडून बघायचं आहे, लीड आपली उघडून बघायची आहे टोमॅटो छान असं वितळ गेलं आहे की नाही आहे। तर आता सध्या आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तेल जास्त ओतावं लागेल, कारण की कांदा टोमॅटो आणि आपल्याला भाजी वगैरे करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं। तर इथे मी काय केलेलं आहे, फ्लावर छान असं पाण्यातून धुवून स्वच्छ घेतलेलं आहे। जसं मी बटाटासुद्धा घेतलं आणि तसंच फ्लावर आणि आपला जो वाटाणा आहे तो सुद्धा इथे एका ठिकाणी टाकायचा आहे। आता तर थोड्या थोड्या करून आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत। तर मी इथे फ्लावर टाकलेला आहे, त्याच्यानंतर वाटाणा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं माझ्याकडे वांग होतं, सो वांगसुद्धा मी टाकलेलं आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं शिमला मिरची अर्धा कट करून टाकायची आहे। याने जो स्मेल आहे भाजीचा तो खूप छान येतो। तर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुमच्या हिशोबाने। तर मी इथे हिमालयन साल्ट घेते, घरीच बनवलेलं आहे, सो मी तेच वापरते। तर हळद वगैरे टाकायचं आहे आणि छान अशी आपली जी भाजी आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो घाटी मसाला जो कोणताही तुम्ही वापरत असाल तो इथे टाकायचा आहे। याने टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही, उलटी छान होते भाजी। तर तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकता, किंवा मग जो तुम्ही मसाला वापरता तो सुद्धा टाकला तरी चालेल। तर आपल्याला जे शालो फ्राय करून घेतलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे। आता टेस्ट अप्रतिम होणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे। तर आमच्यात चालला होता पनीरचा बेत, तर आमच्यातून आठवड्यातून 2 वेळा किमान ही भाजी खाल्ली जाते। तर आता ही कशासोबत खायची ते तुम्हाला सांगते। तर इथे तुम्ही राईससोबत खाऊ शकता किंवा फुलके असतात ड्राय फुलके त्याच्यासोबत खाऊ शकता, खूप भारी लागते। आणि मला याची फोडणी घालायची नव्हती कढीपत्त्याची, सो मी वरून फक्त कढीपत्ता घातलेला आहे। आणि आता इथे मी काय करणार आहे, थोडंसं याला जितकं ग्रेव्ही होईल थोडंसं त्याच्या हिशोबाने मी पाणी ओतणार आहे। तर तुम्हाला ओतायचं असेल तर ओतू शकता किंवा नाही ओतलं तरीसुद्धा चालेल। तर मी इथे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती एकदम थोडीशी घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पाणी गरम टाका। इथे भाजीची चव आहे ती अजून एनहान्स होते। जर थंड पाणी टाकाल तर भाजीची चव आहे ते एकदम बिघडवून जाईल, तुमच्या भाजीची जी चव आहे ते। एकदम भारी अशी भाजी होती, एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते। तर आता बऱ्याच ठिकाणी करतात की नाही मला माहीत नाही, पण आमच्या घरी ही भाजी फेमस आहे। तर आठवड्यातून 2-2 किंवा 3-3 वेळा ही भाजी होते, अगदी न कंटाळ करता सगळेच खातात, मलासुद्धा खूप आवडते। तर बघा, एकदा ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती। तर आपल्या चॅनलवरती केकचे व्हिडिओ आहेत, बरेच ब्लॉग आहेत किंवा वेगवेगळ्या रेसिपीज आहेत। रिसेंटलीच आता कटाची आमटी टाकलेली आहे, त्याची रेसिपीसुद्धा तुम्ही बघू शकता जाऊन जर पाहायची असेल तर। तर आमच्या सोलापूर भागामध्ये अशी आमटीची रेसिपी करतात, तर त्याची लिंक देते, तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा आणि आवडली असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा।